नमस्कार मित्रांनो, अगदीच काही दिवसात आपल्या सर्वांचा आवडता सण येतोय, म्हणजेच काय रक्षाबंधन येतंय। तर मग बहीण भावाच्या नात्यावर एक कविता तर व्हायलाच हवीत ना। चला तर मग बघूया नातं बहीण भावाचं। बहीण भावाचं नातं म्हणजे कसं असतं? बहीण भावाचं नातं म्हणजे कसं असतं? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। बहीण भाऊ कधी भांडतात तर कधी प्रेमानं वागतात। बहीण भाऊ कधी भांडतात तर कधी प्रेमानं वागतात। बहिणीला जर काही घेतलं तर भावाला पण हवंच असतं। तिला एक तर मला दोन, असं खट्टमिठ्ठ नातं म्हणजे बहीण भाऊ। भांडण खूप असतं पण प्रेम मात्र कमी नसतं। बहिणाबाई ही तिच्या भाऊरायाची दुसरी आईच असते। बहिणाबाई ही तिच्या भाऊरायाची दुसरी आईच असते, जी भावाची खूप काळजी घेते आणि भाऊ देखील बहिणीची खूप काळजी घेतो। पण जेव्हा बहीण सासरी जाणार असते तेव्हा भावाच्या डोळ्यात मात्र पाणी येतं आणि बहिणीलाही तितकंच वाईट वाटतं। इतर दिवशी खूप भांडण आणि मस्ती केलेली असते, पण लग्नाच्या दिवशी मात्र दोघेही एकमेकांना मिठी मारून रडतात। असंच गोड असतं बहीण भावाचं नातं। तर मित्रांनो, प्रत्येकाच्याच बहीण भावाच्या नात्यात असंच काहीसं घडतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।